नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे खसखसची भाजी. छान चमचमीत अशी ही भाजी बनते. इथे मी पाव कप खसखस घेतली आहे आणि खसखस आपल्याला भिजवून घ्यायची आहे. खसखशीमध्ये गरजेपुरतं पाणी घालून 2 तास ही खसखस आपल्याला भिजवून घ्यायची आहे. भांड्याला साईडला लागले की खसखस ही चांगली पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि खसखस ही चांगली भिजवून घेऊ. 1.5 ते 2 तास ही खसखस भिजवली तरी चालते. मी 2 तास खसखस ही भिजवून घेतली आहे. आता आपल्याला ग्रेव्हीसाठी ची तयारी करायची आहे. ग्रेव्हीसाठी आपल्याला 3 मोठे कांदे घ्यायचे आहेत आणि कांदे हे चांगले बारीक चिरून घ्यायचे आहे. 2 तास झाले आहे. खसखशीमधलं पाणी आपण काढून घेऊ. आणि गाळलेली खसखस ही गरजेपुरतं पाणी घालून ही मिक्सरला वाटून घेऊ. फार बारीक नको किंवा फार जाड नको, मध्यम अशी खसखस आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. मिक्सर चालू बंद करत खसखस ही वाटून घेऊ. आता फोडणीची तयारी करायची आहे. ह्या भाजीला तेल थोडं जास्त लागतं. 4 टेबलस्पून तेल मी इथे घेतलं आहे आणि गॅस मोठा ठेवून तेल तापून घ्यायचं आहे. 1 टीस्पून जिरे, 1 तमालपत्र घालून आपल्याला फोडणी करायची आहे. आता बारीक चिरून घेतलेले 3 मोठे कांदे आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहे. सध्या गॅस मोठा आहे. पाव टीस्पून हिंग घालून घेऊ. कांदा चांगला परतून घेऊ. आता कांदा आपल्याला स्लो गॅसवर हा परतून घ्यायचा आहे. कांदा फार तांबूस किंवा लाल इथे आपल्याला करायचा नाही आहे. कांदा लवकर शिजून व्हावा यासाठी चिमूटभर मी मीठ घातले आहे. स्लो गॅसवर कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत असाच भाजून घ्यायचा आहे. ह्या प्रोसेसला 10 ते 12 मिनिटं वेळ लागतो. कांदा आपला चांगला शिजून तयार होत आहे. आता 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून लसूण आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला तयार करून ठेवायची आहे. 10 ते 12 मिनिटांनी कांदा हा असा दिसतो. आता आपल्याला तयार करून घेतलेली आलं लसूण पेस्ट ही भाजीमध्ये घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिट कांद्याबरोबर ही लसूण पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे. गॅसची आच मी इथे स्लोच ठेवली आहे. तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा रंग अजिबात बदलला नाही, पण कांदा हा शिजून तयार होतो आहे. पंधरा मिनिटांनी आलं लसूण पेस्ट आणि कांदा हा परतून होतो. त्याच्यानंतर आपल्याला सुके मसाले इथे वापरायचे आहे. कांदा जास्त वापरल्यामुळे भाजी ही गोडसर चवीची होते. त्याच्यामुळे तिखट थोडं आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे. इथे मी 3 टीस्पून लाल तिखट वापरला आहे. तुम्ही 1 टीस्पून सोबत काश्मीरी मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून धनेपूड मी इथे वापरली आहे आणि 1 टीस्पून काळा मसाला मी इथे वापरला आहे. तुम्ही कुठला पण वापरणारा काळा मसाला इथे वापरू शकता. इथे सावजी काळा मसाला वापरला जातो. ह्या भाजीमध्ये सावजी काळा मसाला हा वापरला जातो. चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी बनते. चवीप्रमाणे लाल तिखट तुम्ही इथे वापरू शकता. मसाला चांगला मिक्स झाला आहे. आता वाटून घेतलेली खसखस आपल्याला भाजीमध्ये घालायची आहे.
वाटणाचं जे पाणी होतं ते पण आपण इथे वापरणार आहोत. भाजी चांगली मिक्स करून घेऊ. इथे 2 ते 3 वाट्या गरम पाणी तुम्ही वापरू शकता. भाजी चांगली सरसरीत हवी असेल तर 2 ते 3 वाट्या गरम पाणी हे वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ, कारण थंड झाल्यावर ही भाजी घट्टसर येते. त्याच्यामुळे दाटसर भाजी हवी असेल तर कमी पाणी आणि थोडी सैलसर भाजी हवी असेल तर 2 ते 3 वाट्या गरम पाणी तुम्ही इथे वापरू शकता. आणि तेल सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला चांगली स्लो गॅसवरच शिजवून घ्यायची आहे. भाजी आपली शिजून तयार आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण भाजी ही सर्व करून घेऊ. अतिशय चवदार आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमीत कमी मसाले वापरून सुपर टेस्टी अशी ही खसखशीची भाजी नक्की करून बघा. कोथिंबीर घालून भाजी ही सर्व करून घेऊ. पोळीबरोबर, भाताबरोबर ही भाजी अप्रतिम चवीची अशी लागते. धन्यवाद.